सीना नदीला आलेल्या महापुरामुळे दारफळ गावातल्या अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले। भाऊबीजेचा सण मात्र महापुरात घर कोसळल्याने एका छोट्याशा पत्र्याच्या घरामध्ये भाऊबीज साजरी करण्याची वेळ एका बहिणीवर आली आहे। महापुरात संपूर्ण घर, दुकान आणि पैसा अडका वाहून गेला। पत्र्याचे शेड उभं करण्यात आले तात्पुरती, मात्र शासनाकडून अजूनही एका रुपयाची मदत झाली नाही असं सांगताना सविता कुंभार यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं। आज दिवाळीचा शेवटचा दिवस आहे, भाऊबीज आहे। आपण ज्या गावात उभे आहोत या इथं जवळपास 20 ते 30 फूट पाणी होतं। संपूर्ण घरदार वाहून गेलेली आहेत। आज अशा परिस्थितीत बहीण भावाची भाऊबीज चालू आहे। काय आज भाऊबीज आहे दिवाळीची, काय परिस्थिती आहे? काय सध्या पूर आल्यामुळं सगळं इमर्जन्सी, कुठे बी पाणी गेलेलं आहे, सर्व अडचणी आलेल्यामुळं आपली साध्या पद्धतीने भाऊबीज साजरी करत आहोत आम्ही। घर पडलेलं दिसतं, ही काय पत्र्यात नवीन केलंय काय? नाही, घर पडलेलं आहे, सगळं वाहून गेलेलं आहे। बर आता सध्या आम्ही तात्पुरता निवारा केलेला आहे। बर मग आता काय शासनाने घर पडल्याची मदत दिली आहे का? अजून आतापर्यंत शासनाने एकही रुपयाची मदत दिलेली नाही आम्हाला। बर आता फक्त आम्हाला खाण्यापिण्याची तेवढी सुविधा दिलेली आहे। बर ते बी बाहेरच्या लोकांनी आम्हाला मदत केलेली आहे। शासनातर्फे 1 रुपया मदत दिलेली नाही मला। पूर्ण माझं घर उद्ध्वस्त झालेलं आहे। बर मग दिवाळी नाहीच यंदा? दिवाळी नाही यंदा। बर हा, भाऊबीज आहे।